आवाज मानदेशाचा। आषाढी वारीनिमित्त सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विविध दिंडी पालख्यांचे मान तालुक्यातील उकिरडे पिंगळी हद्दीतील सातारा सोलापूर महामार्गावरील विठ्ठलमळा येथे दरवर्षी अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत केले जाते। गेली सलग 17 वर्षे सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अविनाश जगन्नाथ सुभेदार, त्यांच्या पत्नी सौ रोहिणी अविनाश सुभेदार तसेच अनिल सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांसाठी सुरू असलेला हा सेवा यज्ञ आज वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरला आहे। सातारा जिल्ह्यातील विविध गावांमधून निघणाऱ्या अनेक दिंडी पालख्या पंढरपूरच्या मार्गावर सुभेदार मळा येथे सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री विसाव्यासाठी थांबतात। येथे वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, प्रसाद, महाप्रसाद तसेच मुक्कामाची उत्तम व्यवस्था निस्वार्थ भावनेने केली जाते। सेवाभाव, नियोजन आणि आदरातिथ्यामुळे सुभेदार मळा हे वारकऱ्यांसाठी श्रद्धेचे आणि आपुलकीचे केंद्र बनले आहे। दिनांक 16 जुलै पासून यंदाच्या दिंडी पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला असून सुभेदार मळा येथील शशिकला सभागृहातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माऊलीच्या पादुकांना पारंपरिक पद्धतीने शाही स्नान घालून सोहळ्याची सुरुवात करण्यात येते। त्यानंतर विविध गावातील अनेक दिंड्यांचे उत्साहात स्वागत केले जाते। दिवसभर वारकऱ्यांच्या जयघोषाने आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजराने परिसर भक्तिमय होऊन जातो। सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सुभेदार मळा येथे उभारलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शशिकला सभागृह हे वारकरी भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान बनले आहे। येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि सुभेदार परिवाराच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक करतात। या सेवा कार्यात सौ रोहिणी सुभेदार यांचे योगदानही तितकेच मोलाचे असून त्या स्वतः वारकऱ्यांच्या भोजन, महाप्रसाद आणि इतर व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवतात। तसेच अनिल सुभेदार यांच्यासह संपूर्ण सुभेदार परिवार, नातेवाईक, मित्र परिवार आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या सेवा कार्यात सहभागी होतात। त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे वारकऱ्यांना घरच्या प्रमाणे प्रेम, आदर आणि सेवा मिळते। विठ्ठल भक्ती, समाजसेवा आणि मानवतेचा सुंदर संगम घडवणारा सुभेदार मळ्यावरील हा सेवा यज्ञ आज मान तालुक्याची अभिमानास्पद परंपरा बनला असून अविनाश सुभेदार, सौ रोहिणी सुभेदार आणि अनिल सुभेदार यांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांचे नाव वारकरी संप्रदायात आदराने घेतले जात आहे। गेल्या 17 वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही सेवा भविष्यातही अशीच निरंतर सुरू राहो अशी भावना वारकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत। नमस्कार, मी अविनाश सुभेदार। सातारा पंढरपूर मार्गावर ज्या वेगवेगळ्या छोट्या गावातून दिंड्या जातात, पुसेगाव, पाटमवाडी, आंबेवाडी, केदारेश्वर, या दिंड्यांची सेवा, वारकऱ्यांची सेवा आपण गेल्या 17 वर्षापासून करतो आणि दिंड्यांना जे आवश्यक आहे, काही दिंड्यांना सकाळी नाश्ता देतो, काही दिंड्यांना दुपारी जेवण देतो, काही दिंड्या संध्याकाळी चहासाठी असतात आणि काही दिंड्या रात्री मुक्कामाला असतात। तर अशा प्रकारे सुभेदार कुटुंबीय ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात। मानसोफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।